हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. अधिक मास यालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता पुरुषोत्तम मास का म्हणतात याच्या पाठीमागं एक पौराणिक कथा आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन ती कथा सांगणार आहे. तर या महिन्यामध्ये विवाह, मुंज, गृहप्रवेश, बारसे यांसारखी कार्य केली जात नाहीत. पण मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दानधर्म यांसारखे शुभ कार्य केली जातात. आणि ती कार्य केल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू यांची कृपा, आशीर्वाद प्राप्त होतो. आता या पाठीमागे एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते आहे. प्राचीन काळी जेव्हा सूर्याची राशी संक्रमणावरून महिन्याची गणना केली जायची, त्यावेळेस तसे महिने ठरायचे. आणि ज्या महिन्यात सूर्य संक्रमण होत नाही, सूर्य एका ठिकाणीच असतो, त्या महिन्याला अधिक मास म्हटलं जातं. तो महिना मलमास म्हणून ओळखला जातो. आणि हा मलमास होता, अधिक महिना होता, याला कोणताही स्वामी नव्हता, कोणताही देवता याला नव्हता, स्वामी असं याला नव्हता. त्यामुळे तो मलमास असा खूप दुःखी होता. त्याला असं वाटायचं की मला कोणीही नाही आहे, देवता नाही आहे, स्वामी नाही आहे, माझ्या महिन्यामध्ये कोणीही पूजापाठ करत नाही, मला शुभ मानलं जात नाही. यामुळे त्याला दुःख व्हायचं, त्याला वाईट वाटायचं. त्यामुळे तो भगवान विष्णूंकडे गेला आणि त्याने आपली व्यथा सांगितली की बाबा मला कोणीही देवता नाही आहे, स्वामी नाही आहे, माझा कोणीही, आणि माझ्या महिन्यामध्ये कोणतीही पूजापाठ केले जात नाही, मला अशुभ मानलं जातं. त्याची व्यथा ऐकून भगवान विष्णू यांनी अधिक मासला वैकुंठामध्ये स्थान दिले आणि त्याला आपले नाव दिले. आपले पुरुषोत्तम हे नाव अधिक मासला दिले. मलमासास पुरुषोत्तम मास देखील त्यामुळे म्हटलं जातं. आणि त्याला वर दिला की कोणीही या महिन्यामध्ये, तुझ्या महिन्यामध्ये पूजा, व्रत, वैकल्य करतील त्यांना माझा आशीर्वाद प्राप्त होईल, माझी कृपा नेहमी त्यांच्यावर असेल आणि मी तुझा स्वामी असेल, असा वर अधिक मासला म्हणजेच पुरुषोत्तम मासला दिला. अशी ही एक पौराणिक कथा आहे त्या पाठीमागे. आणि अजून एक की अधिक महिना कसा तयार होतो, तर सूर्य पंचांगणाच्या तुलनेत चंद्र पंचांगणाची कालमर्यादा ही 354 दिवसाची असते आणि सूर्य पंचांगणाच्या दिवस हे 365 असतात. तर यांच्यामध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक हा असतो. आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार दर 32 महिने आणि 16 दिवसानंतर हा फरक जवळपास 1 महिन्याने एवढा होतो. आणि तो जो 1 महिन्याचा फरक असतो तोच जास्तीचा महिना म्हणून जोडला जातो, म्हणजेच अधिक महिना म्हणून जोडला जातो. तर असा हा अधिक महिना तयार होतो. तर आता 2026मध्ये हा अधिक मास कधी आहे, तर 2026मध्ये 17 मे रोजी अधिक मास सुरू होतोय ते 15 जूनपर्यंत. म्हणजे त्याचा कालावधी किती आहे, 17 मे 2026 ते 15 जून 2026 असा त्याचा कालावधी आहे. अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या महिन्यामध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागीच थांबून असतात. ज्या दिवसांमध्ये संक्रमण करत नाही त्यालाच मलमास म्हणतात, म्हणजेच अधिक मास. आणि भगवान विष्णूंनी त्याला नाव दिले आहे पुरुषोत्तम मास. अधिक महिना हा भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे. या काळात पूजा, व्रत आणि दान धर्म केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी प्राप्त होते. अशी ही छोटीशी माहिती. कशी वाटली
ते नक्की सांगा. आणि याच्याबद्दल अजून काही माहिती असेल तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.